हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर आज सकाळ सकाळी खूप जोरात पाऊस पडत आहे आणि जेवढा पाऊस पडला ना सकाळपासून आज तरी बघा आपलं सगळं स्विमिंग पूल पूर्ण भरून गेला आहे। एकदम एकदम कडेला आलं पाणी सर्व हे बघ। आणि आता मी चाललो आपल्या कढीपत्ता आणायला, तर मस्तपैकी जाऊया आता। पाऊस गाईज सकाळपासून खूप पडलेला आहे। कढीपत्त्याचं झाड बघा कसं आहे, तर काढतो आता कढीपत्ता आपला। एका आता मला छत्री पण आहे ना गाईज, त्यामुळे त्रास होतोय मोबाईल। गाईज आपला कढीपत्ता मस्त काढलेला, एकदम फ्रेश कढीपत्ता आहे। तर आता जातो घरी। आणि बाकी गाईज पाऊस एकदम खतरनाक पडतोय, मस्त वाटलं पाऊस बघून आजचा। सो गाईज हे बघा नाश्ता आपला शेवयांचा उपमा मस्तपैकी मसालेदार आहे, त्याचा मस्तपैकी नाश्ता करतोय एकच। गाईज हे बघा पाऊस पडल्यामुळे हे बाहेर पण पडत नाही, सगळे आतमध्येच आहेत। बाकी तिकडे गेलेत त्यांना काय नाही, ते बिंदास आहेत, हेच घाबरतात सगळे। तो काय तिथे खतरनाक फिशिंग चालू आहे, बघू शकता। दोन फिशरमॅन आपले गीते मामा आणि काका आहेत। येतात की ना मासे? हा पावसाचे नाही लागणार मासे रे, तू तुझ्यामुळेच गेला असेल, दुसरं काय नाही। इथून गेला डायरेक्ट त्याच्या खाली उडी मारली, खतरनाक काम केलंस रे तू। बघूया आता मासे लागतोय का किती मला। अरे त्याला घेऊन जाऊ दे पूर्ण पहिला, म्हणजे त्याला ह्याचा काय तिकडे बगळा कसा बसलाय बघ, बगळा कसा बसलाय बघा तिकडे, पावसात एकदम बसलाय। हारू काय दगड त्याला काय देशील बोल, काय देशील बोल, काय बगळा मटण करू उलट जनावर पकडतात 10 वर्षाला, तर त्याला मारत नाही, मुख्य प्राण्याला मारत नसतं, बरोबर की नाही? मी बघू काय मासा बोल, नाही याचा मासा वाटत नाही मला, खतरनाकच आहे माणूस। अगं तू होतीस का मला माहिती लागलेला आहे, टाकतो आता, बघूया मासा येते काय, गुत्तल सुटल तो, खाऊन गेला। इतका देतो मोबाईल टाकते ना। शुगायचं फायनली पाऊस थांबलेला आहे, खूप म्हणजे संध्याकाळ झाली, 6 वाजल्याने पाऊस थांबला आता। आणि पाऊस समजा हवा कुठे बसलाय, काय रे सिम्बा इथे का बरं ओल्या जागेवरती, ओल्या जागेवर बसलाय काहीचा, काय माहिती काय झालं ह्याला, गरम मध्ये काय होते समजत नाही, पण इथे तर खूप थंडी आहे। तर जाऊ आता आपल्या कोंबड्या सोडून सर्व आहेत त्या, कारण पाऊस थांबलेला आहे आता ना। करतात नुसते चला या, चला पाऊस थांबला, जा आता। हे सगळे लगेच बाहेर आल्या, जा आता। चला आता चहा पण ठेवला मी, तर तो पण बघायचा नाही तर ओतून जाईल सर्व चहा आपला। आणि इथे पूर्ण चिखलच झालंय बघा, सगळीकडे पाणी पाणी। आणि जसा पाऊस थांबला ना तसा तो बघा तिकडे जाऊन बसला डायरेक्ट डेकवर आपल्या सिंबोकडा, असं झोपलाय कसं बघा तिकडे। सो काही चहा पण मस्त कळलाय बघा, थोडा गॅस फुल करतो, याला वाढवतो, मस्त आळ्याचा चहा आहे। काहीच पाऊस कमी झालाय बोललोय खरा मी, पण वाटत नाही पाऊस कमी झालाय, फक्त बंद झालाय। थोड्या वेळाने वाटत जोरात पडणार आहे परत पाऊस। वरचं आकाश फुल भरलेलं आहे आणि थेंब थेंब पडतच आहे पाऊस, आणि थोड्या वेळाने खतरनाक पडणार आहे पाऊस। तो काही आता पाऊस पडत आहे आणि भिजतोय पावसामध्ये, जसं की मी बोललेलो आता मी पोहेन पूलमध्ये, तर आता जातो पोहायला डायरेक्ट। मस्त आहे की पाऊस पडतोय आणि मी भिजतोय आता, एकदम छान वाटतंय, गारगार पाणी। शेवट आलोय पूल जवळ आपल्या, तर मस्त लाईट बीट लावलेली आहे आणि आता उतरतो पाण्यात। पाऊस पडतो ना तर अजून मस्त वाटतं, उतरायला पण मला होत नाही, कारण पाणी एकदम थंड आहे, असं वाटतं की नको जाऊ आंघोळ करू गप्पा घरी जाऊन, पण तेवढं भिजलोय तर जातो आतमध्ये, काय होते बघूया। डायरेक्ट उडीच मारतो, म्हणजे कसं काय समजणारच नाही। मस्त आहे मस्त आहे, मस्त पोहतो आता। चोकार मस्त आपला पोहून झालेला आहे आणि आता मी निघतो, कारण आता आंघोळ करून मॅच पण बघायची, एशिया कपची फायनल आहे।
तर आता पटकन जातो आणि आंघोळ करतो, डायरेक्ट टी व्ही समोर बघतो मॅच. बरं शेवटी जागा पकडली आपली पटकन सोफ्यावर घेऊन, मस्त आहे की आपली जागा आहे, मस्त वाटते इथे. आणि बघून चालू आहे आपली मॅच इंडिया पाकिस्तानची. सो काय हे बघा, आता आपली मस्त बिर्याणी होती तिकडे, तिथे ठेवली आहे बिर्याणी आणि इथे थोडं चिकन आम्ही फ्राय करतोय. खासा नाही पाडून दिल्या त्याने चिकनवाल्या, खाचा पाडतो इथे, त्याच्याकडे ते सगळा मसाला याच्यामध्ये जाणार आणि मस्त हे फ्राय होणार आहे. बघा आपलं लॉलीपॉप आहे, छान दिसायला पण मस्त आहे, एकदम गोंडा तसा. चिकन बिर्याणी छान वाटत आहे. त्यात बिर्याणी मसाला जी राहिलेली ग्रेव्ही होती ही पण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आता मस्तपैकी. चिकन इथे मस्त फ्राय होते, इथे बिर्याणी पण मस्त रेडी होती आहे आणि भात तर आपलं रेडीच आहे. आता जरा जातो मॅच बघायला आपली. आलो इथे मॅच बघायला खरं, आणि मॅचची काय खतरनाक मजा चालू आहे. बघू शकता तुम्ही, एकदम रफ अँड टफ मॅच चालू आहे. 12 ओव्हर 108 झालेले आहेत. कोण मारेल मारेल बस काय आता, बाबा बोलेल मारेल, मुलांना मारली इंडियाची मॅच. मॅच थोडी मला पण टफ वाटतो, पण मॅच थोडी टफ होईल कारण 12 ओव्हर 108 चांगला स्कोर आहे त्यांचा. पडला असं सगळं बिर्याणी खाली असते आपली. नाही याला दिल्ली असते बिर्याणी खायला, स्पेशल बिर्याणी. पहिला थर झालेला आहे. गरम आहे रे भांडे हे पण. फ्रीज मध्ये ठेव. हा फ्रीज मध्ये. बरोबर, काय आयडिया दिले. रेडाच आहेस तू, फ्रीज मध्ये ठेवत नाही, मध्ये गार झाला असते त्याला. खरंच रे, करायला पाहिजे आयडिया यार. काय परत अजून एक थर लावायचं, परत अजून एक थर लावायचं. आता हे जरा माल मिश्रण टाकायचं. मसाला, हा बिर्याणी मसाला आहे आमच्या इकडचा स्पेशल. स्पेशल बिर्याणी मसाला. आणि कोथिंबीर हवी होती अजून, पंकजला बोलवायला लागेल. पंकज गोईंग बस एवढे कोणाला समजणार आहे. पोचलो एकटाच. तुझा काय भरोसा नाही. माल मसाला, बिर्याणी मसाला. त्यात कांदा पडला तो काढ तुपातला. सो गाईज हे बघा, आपला रायता रेडी झालाय आणि बिर्याणीला पण दम देऊन रेडी झालाय. हा मस्त असा खमंग वास सुटला आपल्या बिर्याणीला. एकदम जवळून सांडवलं असतो मग. मस्त आपला मिक्स करून आहे. आणि तुला देऊ ना. काय करतो वाजव वाजव, मार मार मार. अगं ते तर नाही एवढी भाजी देते हे काय जेवण एवढंच आहे म्हणून. अरे ते गाईज फायनली इंडिया जिंकली आहे आणि खूपच मॅच बघायला एकदम खतरनाक. काय बोलू शकत नाही मॅच बद्दल. आता कुठे होती नाही कुठे आली. मग तुम्हाला काय बोलायचं आहे, एक नंबर मॅच झालेली आहे. वगैरे तर मस्त मॅच वगैरे बघितली आहे आणि आता मी जातो झोपायला. तर मॅच तर बघायला खूप मजा आली. असं होतं काय, इंडिया जिंकली पाकिस्तान हरली. सो गाईज हा ब्लॉग मी इथे संपवतो. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.